जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या जिल्ह्यातील बुद्धिमत्ताचे प्रश्न जे 2026च्या पेपरला आले होते. आपण कुठल्या टॉपिकवर प्रश्न आले होते आणि किती प्रश्न आले होते हे आपण पाहणार आहोत. तर आपण करूया सुरुवात आपल्या आजच्या प्रश्नांना. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा बुद्धिमत्ताचा पहिला प्रश्न. 5 तास 30 मिनिटं वजा 1 तास कितीतरी मिनिटं बरोबर किती? प्रश्नामध्ये असंच्या असं दिलेलं आहे. ठीक आहे, मी असंच्या असं घेऊन आली आहे, पण आन्सर की मध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगते. आन्सर की मध्ये 3 तास 40 मिनिटं आहे. म्हणजे इथे काय झालंय, इथे 10 तिथे पेपर मध्ये सुद्धा टाइप केलं नाहीये. मग 5 तास 30 मिनिटांमधून 1 तास 10 मिनिटं वजा केलं तर उत्तर किती आलं? 4 तास 20 मिनिटं. आहे का रे 4 तास 20 मिनिटाचा ऑप्शन? आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का? आन्सर की मध्ये पर्याय 3 दिला होता. कारण 1 तास आहे. 1 तास म्हटल्यानंतर आपल्याला 3चा ऑप्शन 3चा तर चुकणार, म्हणून 3 नाही. मग आता हे 2 मधून पर्याय क्रमांक 3 हे आन्सर की मध्ये होतं. त्याच्यामुळे आपण उत्तर देणार आहोत पर्याय क्रमांक 3. असं तर हा प्रश्न बाद व्हायला पाहिजे. आणि हा आहे आपला घड्याळ या टॉपिकचा प्रश्न. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सलीम आणि विजय हे 6.25 तास खेळले म्हणजे किती मिनिटं खेळले? 675 मिनिटं, 405 मिनिटं, 475 मिनिटं, 605 मिनिटं. आता पुन्हा मिनिटं दिले म्हणजे हा कुठला प्रश्न झाला? हा आपला घड्याळाचा प्रश्न झाला. सलीम आणि विजय 6.25 तास, 6.25 तास म्हणजे 6 तास आणि 45 मिनिटं. आता 1 तास किती मिनिटांचा असतो? 60 तास, 60 मिनिटांचा. बरोबर आहे. मग 6 तास बरोबर 60 गुणिले 6 360 मिनिटं अधिक ती वरची 45 मिनिटं. उत्तर किती आलं? 405 मिनिटं. म्हणजे ते 6.25 तास खेळले म्हणजे किती खेळले? 405 मिनिटं खेळले. म्हणून आपलं उत्तर कुठलं योग्य झालं? पर्याय क्रमांक 2 योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिशाज्ञानचा प्रश्न दिसतोय आपल्याला. समजा तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात. मग आधी आपण दिशा जाणून घेऊयात. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. समजा तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एकदा काटकोनात वळालात. आग्नेयाची ही झाली डावी बाजू. डावीकडे काटकोनात वळाल्यावर तुम्ही ईशान्येकडे आलात. आता नंतर तुम्ही उजवीकडे दोनदा वळालात. ही आहे ईशान्येची उजवी बाजू. मग उजवीकडे एकदा आणि अजून एकदा असं दोनदा वळालात. आता तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे? आता तुमचं आहे तोंड नैऋत्य दिशेला. म्हणजे तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? नैऋत्य. पर्याय क्रमांक 4 योग्य. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळालात, नंतर उजवीकडे दोनदा वळालात. मग उत्तर उजवं वजा 1 डावं, उजवीकडे एकदा असं जरी गेलं तरी आग्नेयच्या उजवीकडे एकदा उत्तर नैऋत्यच येणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. जर बी बरोबर 2, BAT बॅट बरोबर 23 तर VAULT वॉल्ट बरोबर किती? 76, 72, 64 आणि 56 जर तर आलाय म्हणजे हा जो प्रश्न आहे तो आहे आपला सांकेतिक भाषेचा. आपल्याला माहितीये बी 2 वर आहे. BAT बॅट बी 2 वर आहे, A 1 वर आहे, T 20 वर आहे. 20, 21, 22, 23 उत्तर झालं 23. त्यानंतर VAULT V आहे 22 वर, A आहे 1 वर, U आहे 21 वर, L आहे 12 वर आणि T आहे आपला 20 वर. 20, 20, 40, 20, 60, 60, 61, 62, 63, 64, 64 आणि वरचे 10 74 आणि वरचे 2 76. कन्फर्म उत्तर किती झालं? 76. वॉल्टची बेरीज झाली 76 म्हणून पर्याय क्रमांक पहिला झाला योग्य. बघा 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76 असं जरी केलं तरीही चालेल. बेरीज व्यवस्थित करा, बेरजेला चुकू नका. पुढचा प्रश्न गटात न बसणारा पर्याय ओळखा. गटात न बसणारा म्हटलेला आहे म्हणजे हा प्रश्न झाला आपल्या
वर्गीकरणाचा, बरोबर आहे. मर्क्युरी साठी आहे MR, गोल्ड साठी दिलं आहे AU, टीन साठी दिलंय SN आणि झिंक साठी दिलंय ZN. तर ह्याच्यामध्ये विसंगत काय? चला पटापट. मर्क्युरीचं काय आहे? Hg आहे. बाकी गोल्डचं AU आहे, टीन म्हणजे SN आणि झिंक म्हणजेच ZN जो सिम्बॉल आहे, बरोबर. मर्क्युरीचा सिम्बॉल Hg पाहिजे आपल्याला. तिथे MR दिलं म्हणून हे आपलं विसंगत झालं. पुढचा प्रश्न जाऊयात. जर पुणे बरोबर SXQH तर लातूर बरोबर किती? 4 ऑप्शन दिले आहेत. पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे जर तर म्हटलं म्हणजे हा झाला आपला सांकेतिक भाषेचा प्रश्न. PUNE साठी दिले SXQH, आपल्याला विचारले LATUR. PQRS, UVWX, NOPQ, EFGH प्रत्येक वर्ण 3 ने पुढे, L च्या पुढे 3, L नंतर MNO, A नंतर BCD, T नंतर UVW, U नंतर VWX आणि R नंतर STU. उत्तर काय झालं? ODWXU पर्याय झाला आपला दुसराच बरोबर. प्रत्येक वर्ण 3 ने पुढे गेलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जर गोल्डन जुबली बरोबर 50 वर्ष तर डायमंड जुबली बरोबर किती? 40 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष आणि 100 वर्ष. गोल्डन जुबली म्हणजे सुवर्ण महोत्सव कधी असतो? 50 वर्षाला. डायमंड जुबली म्हणजे हीरक वर्ष घ्या किंवा हीरक महोत्सव घ्या किंवा हीरक वर्ष घ्या. केव्हा असतं हीरक? हिरा म्हणजे डायमंड कधी असतं? 60 वर्षाला असतं. म्हणून उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा झाला. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर तर म्हणजे हा पुन्हा मी सांकेतिक भाषेचाच प्रश्न म्हणणार. याला तुम्ही समान संबंधात घेतलं तरी पण चालणार. DJOS तर X च्या जागी काय येणार? VTSU हा जो प्रश्न झाला तो आहे आपला वर्णमालिकेचा. DJOS, बरं. D नंतर EFGHIJ, J नंतर KLMNO, O नंतर PQRS. आता S च्या पुढे बघा 6 ने पुढे, 5 ने पुढे, 4 ने पुढे, आता 3 ने पुढे, S नंतर TUV. उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिलाच V. 5 ने, 6 ने, 5 ने, 4 ने, 3 ने असं क्रमागत पद पुढे चाललंय म्हणून उत्तर झालं आपलं पर्याय क्रमांक पहिला V. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नांमध्ये अक्षरांचा एक संच समूह दिलेला आहे. त्या समूहात एक साधर्म्य आहे. तसेच साधर्म्य असलेला पर्याय निवडा. काय सांगितलंय? HI साठी दिलेला आहे LN. आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला समान संबंधाचा किंवा सहसंबंध किंवा परस्पर संबंध सुद्धा म्हणू शकता या टॉपिकचा आहे. मग आता बघा, HI साठी दिले LN, H नंतर IJKL 4 ने पुढे, I नंतर JKLMN 5 ने पुढे. पहिलं पद 4 ने पुढे आहे, मग पुढचं पद 5 ने पुढे आहे. मग सेम आपल्याला बघायचंय. N नंतर OPQR, O नंतर PQRST, P नंतर QRS, Q नंतर RST. याच्यात तर खूप मोठा गॅप आहे 15चा. O नंतर PQ, J नंतर KL,
के नंतर LM. बघा तिथे जर 4 आणि 5 चा गॅप आहे तर इथे पण 4 आणि 5 चा गॅप पाहिजे. तो फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय म्हणून ते आपलं योग्य उत्तर झालं. पहिलं पद 4 ने पुढे जाते, दुसरं पद 5 ने पुढे जाते. N नंतर OPQR आणि O नंतर PQRST. उत्तर झालं NORT. पर्याय पहिला समान संबंधाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 2 वेळा. ओलांडण्याची स्थिती म्हटलंय 10 ते 11 मध्ये 1 वेळा, 11 ते 12 मध्ये 0 वेळा, 12 ते 1 मध्ये 1 वेळा, 1 ते 2 मध्ये 1 वेळा आणि 2 ते 3 मध्ये 1 वेळा. 1 2 3 4 टोटल किती वेळा ओलांडला गेला? तो टोटल 4 वेळा ओलांडला गेला. म्हणून आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा 4 वेळा. टॉपिक आहे घड्याळ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. ADG BEH GJM LOR पुढे काय येणार असं त्यांनी विचारले आहे बहुतेक. मग बघूयात. असं वाटतं का तुम्हाला पुढे काय येणार असं विचारलं आहे म्हणून? बरं चला चेक करू. यांच्यामध्ये तुम्हाला काही गॅप दिसत आहे का? नाही. बघा A नंतर ADG, A नंतर BCD EFG, BEH, B नंतर CDE FGH, GJM, G नंतर HIJ, J नंतर KLM, LOR, L नंतर MNO, O नंतर PQR. हा तर वर्णमालिकेचा प्रश्न आहे. एवढं तर फिक्स आहे तुम्हाला. मग आपल्याला पुढे काय येणार असं विचारलेलं आहे. आता हे पण आपण शोधायचं का? आता क्वेश्चन मार्कच नाही दिला. मग आता बघा G नंतर H, H नंतर I, लगेच आलंय, हा तर नाही येणार. Z च्या आधी Y, WXY, हा सुद्धा नाही येणार. S नंतर TUV, V नंतर WXYZ, हा पण नाही येणार. R नंतर STU, VWX. प्रत्येक वर्ण 3-3 ने पुढे जात आहे म्हणजे तो फक्त पर्याय 4 मध्ये. म्हणून उत्तर काय झालं? RUX. पुढचा प्रश्न, जर हॅपी साठी दिलेला आहे YPPAH तर स्नेक साठी काय येणार असं त्यांनी विचारलंय. ते चिन्ह दिसलं की तो प्रश्न जातो आपला समान संबंध या टॉपिकचा. हॅपी HAPPY साठी लिहिलेलं आहे YPPAH. उलट लिहिलं मग SNAKE, हा उलट लिहा EKANS. बघा हॅपी या शब्दाला जर उलट लिहिलं तर YPPAH झालं. तर स्नेक या शब्दाला जर आपण उलट लिहिलं तर उत्तर काय झालं? EKANS. चा आपला पर्याय क्रमांक 4 योग्य. सोपा होता, फक्त उलट रिव्हर्स लिहायचं होतं. पुढचा प्रश्न, C बरोबर 9, E बरोबर 25 तर K बरोबर किती? 100, 121, 49, 149. वर्णमालिका घ्या, संख्या मालिका घ्या, वर्णमालिका घ्या किंवा सांकेतिक भाषा घ्या. ठीक आहे. आपला C आहे 3 वर, त्याचा केला वर्ग 9. E आहे आपला 5 वर, त्याचा केला वर्ग 25. K आहे आपला 11 वर. बरोबर. 11चा वर्ग केल्यावर उत्तर किती आलं? 121. आणि म्हणून पर्याय कुठला बरोबर आला? पर्याय क्रमांक दुसरा हा आपला योग्य झाला. प्रत्येक जे वर्ण आहे त्यांचं स्थान, त्या स्थानाचा वर्ग केल्यावर उत्तर 121 आलं आणि पर्याय दुसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न, खालील अक्षर मालिकेतील विसंगत किंवा गटात न बसणारं पद ओळखा. दिल्ली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि लखनौ. आता विसंगत म्हणजे हा झाला वर्गीकरणाचा टॉपिक. आता बघा, दिल्ली ही राजधानी आहे भारत या देशाची, मुंबई राजधानी आहे महाराष्ट्र या राज्याची, लखनौ सुद्धा राजधानी आहे उत्तर प्रदेशची. मग छत्रपती संभाजीनगर हे एक शहर आहे, बाकीच्या सगळ्या राजधानी आहेत
त्याच्यामुळे विसंगत काय झालं आपलं, त्यामुळे विसंगत झालं पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजी नगर. क्लिअर प्रत्येकाला? बरं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 1, 27, 125, 343, 729 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, संख्या दिसतोय म्हणजे आपल्या हा प्रश्न झाला संख्या मालिका या टॉपिकचा. 1, 27, 125, 343, 729 प्रश्नचिन्ह. 1 चा घन, 3 चा घन, 5 चा घन, 7 चा घन, 9 चा घन. बघा 1, 3, 5, 7, 9 या विषम संख्या आहे. 9 नंतर येणारी विषम संख्या 11 आणि 11 चा घन आहे 1331. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं, 1331 आणि पर्याय तिसरा आपला योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात. विसंगत शब्द ओळखा. ग्रॅम, क्विंटल, लिटर आणि किलोग्रॅम. परत विसंगत म्हटलंय म्हणजे हा आपला टॉपिक झाला वर्गीकरणाचा. लिटर वेगळं, बाकी वजन मोजण्याचे एकक आहे ग्रॅम, क्विंटल आणि किलोग्रॅम. लिटर हे द्रव स्वरूपातले धातू द्रव पदार्थ मोजण्याचे एकक आहे असं म्हटलं तरी पण चालणार. ठीक आहे, उत्तर काय वेगळं झालं, लिटर हे आपलं वेगळं झालं. पुढचा प्रश्न, घड्याळातील मिनिट काटा 1.5 तासामध्ये किती अंश फिरतो, 180, 360, 1000 आणि 540. आता जो मिनिट काटा आहे, बरोबर आहे, मिनिट काटा समजा आता तास काटा 12 वर असेल, 12 पासून 1 कडे जायचंय, मिनिट काटा संपूर्ण फिरतो, हे संपूर्ण असतं 360 अंशाचं, बरोबर आहे. मिनिट काटा हा एका तासामध्ये 360 अंश फिरतो. एका तासामध्ये 360, अर्ध्या तासामध्ये 180 मिनिटं, बरोबर आहे. 1.5 तास म्हणजे 1 तास आणि अर्धा तास झाले, 1 तास आणि अर्धा तास 150 मिनिटं, सॉरी 1 तास अर्धा तास 1.5 तास झालं. एका तासाचे 360, अर्ध्या तासाचे 180, या दोघांचे जर बेरीज केली तर उत्तर किती आलं, 540 अंश. आता मिनिट काटा हा 1.5 तासामध्ये किती अंश फिरणार, 540 अंश फिरणार. म्हणून उत्तर आपलं पर्याय चौथं आलं आणि हा प्रश्न होता घड्याळ या टॉपिकचा. पुढचा प्रश्न, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अंक, अक्षर आणि अंक लिहा. B/2, J/10, F/3, Z/13. 1/A, D/4, 7/G. बघा A नंतर B C D, 3 ने पुढे D नंतर F G, D नंतर E F G, मग G नंतर वरती H I J. इथे पण जर बघितलं A 1 वर, D 4 वर, G 7 वर, J आहे 10 वर. म्हणून उत्तर काय झालं, J/10 आणि पर्याय झालं दुसरं. याला तुम्ही वर्णमालिकेमध्ये घेतला तरी चालेल, संख्या मालिकेत घेतला तरी पण चालेल. मी याला वर्णमालिका या टॉपिक मध्ये घेते कारण की वर्ण दिलेले आहेत, त्याकरता वर्णाने त्यांचे स्थान दिलेत म्हणून मी वर्णमालिका हा टॉपिक घेणार. प्रत्येक वर्ण 3-3 ने पुढे गेलेत आणि ते क्रॉस मध्ये लिहिले गेलेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. डीफ, डीफ साठी दिलेलं आहे 4, 5, 1, 6. तर फीड बरोबर किती, परत 4 ऑप्शन दिलेत. मी सांगितल्याप्रमाणे जर तर असेल तर आपण कुठला टॉपिक घेतो, सांकेतिक भाषेचा टॉपिक घेतो. मग काय दिलंय, D E A F. बघा D 4 वर आहे, E 5 वर आहे, A 1 वर आहे, F 6 वर आहे. 4, 5, 1, 6 आपल्याला विचारलं आहे फीड साठी. F E E D. F 6 वर आहे, E 5 वर, E 5 वर, D 4 वर. उत्तर काय झालं, 6, 5, 5, 4 चा पर्याय चौथा योग्य झाला. 6, 5, 5, 4 चा पर्याय योग्य झाला. पुढचा प्रश्न घ्या. सूर्य, पृथ्वी तर प्रश्नचिन्ह चंद्र, चांदणे, तारे, पृथ्वी, आकाश. चिन्ह दिसलं म्हणजे समान संबंध टॉपिक. बघा सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो,
म्हणून आपलं उत्तर काय झालं? पर्याय तिसरं. पृथ्वी फिरते सूर्याभोवती, चंद्र फिरतो पृथ्वीभोवती, म्हणून उत्तर पृथ्वी येतं. पर्याय तिसरा योग्य होतो. पुढचा प्रश्न. 7ला दिलं आहे 51 तर 11ला काय येणार? 4 ऑप्शन दिलेले आहेत. पुन्हा ते चिन्ह दिसलं म्हणजे पुन्हा माझा प्रश्न झाला समान संबंध या टॉपिकचा. 7चा वर्ग 49 अधिक 2 51, मग 11चा वर्ग 121 अधिक 2 123, वर्ग अधिक 2 केले म्हणून आपलं उत्तर काय झालं? 123 झालं. म्हणून पर्याय तिसरा आपला योग्य झाला. वर्ग अधिक 2चं लॉजिक. पुढचा 22वा प्रश्न. 133 अंडरस्कोर 1000 72 अंडरस्कोर 512343. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार? 1,9 2,8 7,3 6,4. खूप छान प्रश्न आहे हा. संख्या मालिका. तुम्हाला वाटेल हा लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे. 3 4 3 7चा घन, 5 2 1 8चा घन, मग 7 2 9 हा कितीचा घन झाला? 9चा घन. परत हा 1000 10चा घन, 7 8 9 10 हा 11चा घन किती आहे? 121. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? 1 आणि 9. प्रश्न चिन्हाच्या जागी काय आलं? 1 आणि 9 आलं. इथे 11च्या घनामधला 1 गायब होता आणि इथे 9च्या घनामधला 9 गायब होता. म्हणून उत्तर झालं 1,9. पर्याय झाला पहिला योग्य. मी मुद्दामून असं वेगळं वेगळं दिलं जेणेकरून तुम्हाला समजेल. हे घन दिलेले आहेत, एक सलग दिले, त्यांच्यामध्ये गॅप नाही दिला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. पुढील 3 प्रश्नांसाठी पहा. प्रश्न क्रमांक 23 ते 25. एका चाळीमध्ये 3000 सदस्य आहेत. त्यापैकी 650 सदस्य फक्त इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 550 सदस्य फक्त हिंदी वर्तमानपत्र वाचतात व 450 सदस्य फक्त मराठी वर्तमानपत्र वाचतात. 100 सदस्य तिन्ही प्रकारचे वर्तमानपत्र वाचतात. 200 सदस्य हिंदी आणि इंग्रजीचे, 400 हिंदी आणि मराठीचे, 300 इंग्रजी आणि मराठीचे. तर किती सदस्य हिंदी वर्तमानपत्र वाचतात? 350 980 1250 335. वेन आकृतीवर माहितीचं पृथक्करण हा टॉपिक आहे. पण वेन आकृतीवरचा आहे. ठीक आहे. आता बघा, एक चाळ आहे, त्यामध्ये काही लोक राहत आहेत. त्या लोकांमध्ये इंग्रजी पेपर वाचणारे फक्त 650 लोक फक्त इंग्रजी वाचतात, बरोबर. 550 जण असे आहेत जे फक्त हिंदी वाचतात. 450 असं आहे जे फक्त मराठी वाचतात. 450 असे आहेत जे फक्त मराठी वाचतात. 100 सदस्य तिन्ही पण वाचतात, म्हणजे इंग्रजी पण वाचतात, हिंदी पण वाचतात, मराठी पण वाचतात. त्याला मी इथे घेतलं. 200 सदस्य हिंदी आणि इंग्रजी वाचतात, हिंदी इंग्रजीचे 200 मी इथे घेतलं. त्याच्यानंतर 400 हिंदी आणि मराठी वाचतात, हिंदी आणि मराठी वाचणारे 400 झाले. त्याच्यानंतर 300 सदस्य इंग्रजी मराठीचे इथे झाले 300 सदस्य. आता त्यांनी विचारले हिंदी पेपर किती लोक वाचतात? हिंदी. मग आता हे जे हिंदीच्या वर्तुळामध्ये दिसतोय ना, तेवढे सगळे अंक तुम्हाला घ्यावे लागतात. चला बघूयात. 200 अधिक 100 अधिक 400 अधिक 550. 200 300 आणि 400 700, 700 आणि 500 1200 आणि वरचे झाले 1250. मग हिंदी वर्तमानपत्र वाचणारे किती लोक झाले? हिंदी वर्तमानपत्र वाचणारे झाले 1250 आणि पर्याय क्रमांक योग्य झाला आपला तिसरा. त्यानंतरचा ह्याच्यावरचाच पुढचा प्रश्न. किती सदस्य केवळ एकच वर्तमानपत्र वाचतात? 1540 1640 1560 आणि 1650. बघा फक्त एकच. 650 जण अशी आहेत
जे फक्त इंग्रजीचा पेपर वाचतात, बरोबर आहे. 550 असे आहेत जे फक्त हिंदीचा पेपर वाचतात आणि 450 असे आहे जे फक्त मराठीचा पेपर वाचतात. ह्या तिघांची पण बेरीज करायची. 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 1 झाले 16 आणि वरचे 50 1650. 1650 लोक असे आहेत जे फक्त एकच पेपर वाचतात. आहे का? आहे. कुठे? पर्याय 4 मध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. किती सदस्य एकही वर्तमानपत्र वाचत नाही? 460, 350, 300, आता 289. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 650, 550, 450. ठीक आहे बघा. 650, 550, 450, तिन्ही पेपर वाचणारे 100 आणि 2 पेपर वाचणारे 200, 300, 400. 200, 300 आणि 400. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. बघा, ह्यांची जर आपण बेरीज केली तर 1650 झालं होतं, बरोबर आहे. 4 5 6 7 8 9 आणि 10. 1650 आणि 10 किती झाले? 2650. हो ना. 2650 असे आहेत जे पेपर वाचतात. आपल्याकडे टोटल 3000 लोक होते, म्हणून या 3000 मधनं जेव्हा मी 2650 वजा करणार तेव्हा माझं उत्तर आलं 350. मग एकही वर्तमानपत्र वाचत नाही असे टोटल किती जण झाले? असे टोटल 350 जण झाले आणि माझा पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, लयबद्ध सॉरी काय बोलतात रे, वर्णमालिकेचा घेतला तरी पण चालेल. एल नंतर एम एन, ओ पी, क्यू आर, एस टी, प्रत्येक वर्ण 2 ने पुढे एल एम एन, ओ पी, क्यू आर, एस टी. 5 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 झाले 13. बघा, अंशामध्ये 2 2 चा गॅप, छेदात पण 2 2 चा गॅप. उत्तर काय झालं? 13. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय दुसरा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे म्हणजे दिशा दिसते, म्हणजे हा कुठला प्रश्न झाला? दिशाज्ञान या टॉपिकचा प्रश्न झाला. चला बघूयात. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेला 20 मीटर जातो. त्यानंतर पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो. त्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर जातोय. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला? जेव्हा कर्ण दिसतो तेव्हा आपण त्रिकोण काढतो, बरोबर आहे. ही बाजू 6 म्हणजे त्रिकोणाची एक बाजू 6 भेटली. ही पूर्ण 20 आहे. 20 मधनं हे 12 घेतले म्हणजे एक बाजू 8 भेटली. मग आता त्या दोघांचा वर्ग करायचा आहे. 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36. दोघांची बेरीज केली, वर्गमुळात 100. उत्तर किती झालं? 10. मग मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? 10 मीटरवर आहे. पर्याय क्रमांक चौथा आपला योग्य झाला. दिशाज्ञानचा प्रश्न व्यवस्थित सोडवला, त्रिकूट कळालं की उत्तर 10 मीटर आलं. पर्याय चौथा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्नाकडे जाऊयात. चेतन म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. तर ती महिला आणि चेतनचा संबंध कसा असेल? बहीण, पत्नी, आजी, आई. नातेसंबंधाचा प्रश्न. चेतन म्हणाला, ती माझ्या म्हणजे चेतनच्या, माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. बरोबर आहे. तर ती महिला आणि चेतनचा संबंध कसा असेल?
ती महिला चेतनची कोण? आपल्या वडिलांच्या बहिणीच्या मुलीची आजी म्हणजे आपल्या वडिलांच्या बहिणीची ती आई झाली. आता आपल्या वडिलांच्या बहिणीची आई म्हणजे आपल्या वडिलांची पण आई झाली आणि आपल्या वडिलांची आई ही आपली कोण असते? आजी असते. म्हणजे ती महिला चेतनची कोण झाली? ती महिला चेतनची आजी झाली आणि पर्याय आपला तिसरा योग्य झाला. बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. विनोदचं 10 वर्षापूर्वीचं वय 30 वर्ष होतं, तो आणखीन किती वर्षांनी 70 वर्षांचा होणार? 5, 36, 30 आणि 18. विनोदचं 10 वर्षापूर्वी वय 30 होतं, आज तो असेल 30 अधिक 10 40, त्याला 70 वर्षाचं बनायचं आहे. अजून 30 वर्षांनंतर तो होणार आहे 40 अधिक 30 70 वर्षाचा. उत्तर काय आलं आपलं? किती वर्षांनी होणार आहे? अजून 30 वर्षांनी होणार आहे, म्हणून आपलं उत्तर झालं 30 आणि पर्याय योग्य झाला तिसरा. वयवारीचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे चला. दिशाज्ञांचा प्रश्न दिसत आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती दिशा येईल ते तुम्हाला सांगायचंय. ईशान्य, पूर्व, पश्चिम, वायव्य. आता बघा, उत्तर इथे असते, बरोबर आहे, पण आता उत्तर इथे आहे. उत्तर इथे उत्तरच्या विरुद्ध दक्षिण झाली, बरोबर आहे. उत्तरच्या नंतर पूर्व येते आणि इथे पश्चिम येते. असा विचार केला तर प्रत्येक दिशा आपल्या जागेपासून 1, 2, 3 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जातात किंवा डावीकडे जातात, बरोबर. मग बघा, पश्चिम पण 1, 2, 3 मागे गेली. इकडे असणारी नैऋत्य 1, 2, 3 मागे गेली. इथे असणारं परत दक्षिण 1, 2, 3 मागे गेलं. इथे असणारा आग्नेय 1, 2, 3 मागे गेला. इथे असणारा उत्तर 1, 2, 3 मागे. इथे असणारा वायव्य 1, 2, 3 मागे आणि इथे असणारा ईशान्य पण 3 ने मागे. प्रत्येक दिशा आपल्या मूळ स्थानापासून वजा 135 अंश किंवा डावीकडे 135 अंशाने गेले किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 135 अंशाने गेले. पश्चिमची बाजू 3 समजा 1, 2, 3 जागा मागे गेली. प्रश्न चिन्हाच्या जागी कुठला आलं? प फॉर पश्चिम आणि उत्तर झालं पर्याय क्रमांक तिसरा योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न परत नातेसंबंधाचा प्रश्न आलाय. बाबा 30 प्रश्न 31वा प्रश्न आला. डी हा एम चा भाऊ आहे. काय सांगितलं त्यांनी? डी हा एम चा भाऊ. मग लिहा. बघा, प्रश्न जर वाचून वाचून सोडवले की ते जास्त आपल्याला सोपे जाणार. डी हा भाऊ आहे एम चा. एफ हा एम चे वडील. एफ हे एम चे वडील. आर हा एम चा भाऊ. आर हा एम चा भाऊ. त्याच्यानंतर टी ही डी ची आई. टी ही डी ची आई. एम हा पुरुष नाही, म्हणजे एम ही झाली स्त्री, बरोबर, म्हणजे ती यांची बहीण. तर एम चे टी शी नातं काय? एम ही टी च कोण? आपल्या मुलाची बहीण, आपली मुलगी. झालं उत्तर. एम ही टी ची कोण झाली? एम. एम ही टी ची आई आहे. टी ही एम एम ही टी ची मुलगी आहे. जर विचारलं असतं टी ही एम ची कोण? आपल्या भावाची आई म्हणजे तिची पण आई, बरोबर. आपल्या भावाची आई तिची पण आई, म्हणजे ही जर आई झाली आणि ती तिची कोण झाली? मुलगी झाली. एम ही टी ची आहे मुलगी. पर्याय मग कुठला आला? बरोबर, दुसरा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. एका घड्याळात 12 वाजून 15 वाजले असताना आरशातून पाहिल्यास किती वाजलेले दिसतील? 11:15, 11:45, 1 वाजून 15 मिनिटं, 4 वाजून 30 मिनिटं. घड्याळाचा प्रश्न 12 तासापेक्षा जास्त असल्यामुळे 24 तासाचा वेळ लागू होणार. 23 वाजून 60 मधून दिलेली वेळ 12 वाजून 15 मिनिटं वजा केले की उत्तर आलं 11 वाजून 45 मिनिटं.
पर्यायाला दुसरा. 12 वाजून 15 मिनिटातून 12 वाजून 15 मिनिटं झालेत. 12 तासापेक्षा जास्त आहे म्हणजे 24 तासाचं. 24 तास म्हणजेच 23:60 मधून दिलेली वेळ वजा केली उत्तर 11 वाजून 45 मिनिटं आलं. पर्याय दुसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न आहे आपला आकृत्यांचा. पण जसं पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध असतो तसा तिसऱ्याचा चौथ्याशी असतो. इथे पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध होता. वर्तुळ काढून टाकलं, फक्त आतली आकृती त्रिकोण राहिली. वर्तुळ काढून टाका, फक्त एक आतली आकृती आपल्याला दिसणार, आयत आणि त्यामध्ये केलेला क्रॉस. उत्तर काय झालं? पर्याय चौथा योग्य झाला. आकृतींवर आधारित प्रश्नाचा म्हणजे आकृतीवर आधारित टॉपिकचा प्रश्न होता. क्लिअर आहे? तर आता फायनली आपले प्रश्न संपलेले आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे. भेटूयात आपण पुढच्या जिल्ह्याच्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणामध्ये. जय हिंद, धन्यवाद, थँक्यू.